मीच तो मीच तो जो नाही पाळत नियम त्याला उचलतो तो यम. अरे सगळ्या, अरे बोल ना. अरे मग्या, मला गंमत द्यायची माहितीये काय? हे तुला कोणी दे घे घे. कसं आहे, मस्त आहे ना? त्याला प्रत्येक कामाला काय यार, एवढ्या वर्षापासून काम करतोय, कधी काय ना झालं आणि हेल्मेट घाला. मी आहे अपघात, मी आहे अपघात. ज्याने नाही पाळले सेफ्टीचे नियम अपघाताने केला त्याचा गेम. अरे बापरे, काय लागतं? हेल्मेटचा वापर केला नाही त्यामुळे याच्या बसायला जाऊन हा मृत्यूमुखी पडला. सगळ्यात तर उठ, लावतो तुझा आता लगन. अरे बापरे, मी कुठे आलोय? अरे तू नरकात आलायस, नरकात. काय नरकात? मला माफ करा, मला क्षमा करा. माझं आत्ताच नवीन लग्न झालंय. बिचारी माझी बायको वाट बघत असेल. तिचं कसं होणार, तिला कोण बघणार, तिला माझ्याशिवाय कोणच नाही. प्लीज मला क्षमा करा, मला माफ करा. अरे माझ्याकडे तुमच्या कंपनीसारखं टर्मिनेशन वगैरे काही नसतं. मी सकाळी येतो. चित्रगुप्ता नका नका प्लीज, तेलात टाकून नका. चल आता क्षमा मागून काही उपयोग नाहीये. महाराज खरंच आज जी वाईट घटना घडलेली आहे ती माझ्याच एका छोट्याशा चुकीमुळे घडलेली आहे. जर मी सेफ्टीचं पालन करून, सुरक्षिततेचा वापर करून जर हेल्मेटचा वापर केला असता तर कदाचित मी या प्रसंगापासून वाचलो असतो. मी सुद्धा काम करताना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरले असते तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती. माझे आई बाबा आज दरवाजाजवळ माझी वाट पाहतात. आता ती कोणाची वाट पाहणार? मी सुद्धा बाईक चालवताना जर मोबाईलचा वापर नसता केला तर मी सुद्धा माझ्या घरी आज वाढदिवस साजरा करत असतो मुलीचा. पहा मंडळी, या तिघांचा सेफ्टीचे रूल फॉलो न केल्यामुळे मृत्यू झाला. तर सेफ्टीचे रूल पूर्णपणे फॉलो करून ते पाळले असते तर आज या तिघांचा वाचला असता. चला तर मग आपण सर्वांनी एक शपथ घेऊयात. आपली सुरक्षा ही आपल्या परिवाराची सुरक्षा. धन्यवाद.